नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सायन्स कन्सेप्ट अकॅडमी 10th इथे आपलं स्वागत आहे. मागच्या तासाला म्हणजेच मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॅल्यू ऑफ जी पाहिली होती. वेगवेगळ्या ठिकाणी अर्थच्या सरफेसच्या अगदी वर जाताना आणि अर्थच्या सरफेसच्या आत जाताना, आणि व्हॅल्यू ऑफ जी म्हणजे ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशी बदलते ते आपण पाहिलं होतं. आणि अर्थच्या सेंटरला जीची व्हॅल्यू 0 कशी असते त्याचं पण पूर्ण सायंटिफिक एक्सप्लेनेशन तिथे मी दिलेलं होतं. आज आपण आता पुढे जाणार आहोत ते मास अँड वेट या टॉपिककडे. मास आणि वेट या कन्सेप्ट शिकण्याआधी आपण ते फरकाच्या पद्धतीने शिकू, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. आपल्या बोलीभाषेत असं आपल्याला वाटतं, ॲज इन अवर डेली लाईफ वी थॉट दॅट मास अँड वेट इज सेम. वजन म्हणजेच वस्तुमान असं आपल्याला वाटतं, सहज आपण तसंच विचार करतो, पण ॲक्च्युली तसं नाही आहे. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन देम वी हॅव टू नो नाऊ. देर आर 5 डिफरन्सेस आर गिवन हियर. डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. आता मास म्हणजे काय ॲक्च्युली? मास मीन्स ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट. Actual amount of matter present in object is called mass. म्हणजे ज्या कणांनी ते बनलेली वस्तू आहे त्या कणांना एकत्रितपणे त्याचं मास म्हणायचं, कणांचा भार. आणि वेट ऑफ द बॉडी इज द फोर्स विथ विच इट इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ इज वेट. म्हणजे वेट हा एक फोर्स आहे, ज्या फोर्सनी ती वस्तू अर्थकडे अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट होत असते. मास म्हणजे काय? मग ॲक्च्युअल अमाऊंट मॅटरमधली, आणि वेट म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन टुवर्ड्स द अर्थ ऑफ सेंटर. असे दोन्ही हे वेगवेगळे. मास मोजतो त्याचं एसआय युनिट केजी किलोग्रॅम आहे, आणि एसआय युनिट ऑफ वेट इज न्यूटन इन ब्रॅकेट कॅपिटल एन. आता व्हॅल्यू ऑफ मास इथं चौथं बघा, मग मी तिसरं समजावते. द व्हॅल्यू ऑफ मास इज अ कॉन्स्टंट ॲट एनिवेअर ऑन अर्थ ऑर अदर प्लॅनेट. याचा अर्थ असा होतो की ती कुठल्याही दिशेला गेली तरी ती बदलत नाही. आणि जर एखादी क्वांटिटी तिला दिशेची आवश्यकता नसेल त्याला आपण स्केलर क्वांटिटी म्हणतो. A scalar quantity which didn't require any direction, so it is a scalar quantity. चौथा पॉइंट बघा, weight is changed because value of g is changed. आता आपण वरती पाहिले आपण weight is a force, आणि weight is a force, that's why formula is mg. मग g ची व्हॅल्यू वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी येते, मागच्या व्हिडिओत आपण पाहिले. त्यामुळे दिशा बदलली, जागा बदलली की जीची व्हॅल्यू बदलणार आहेत. देअरफॉर इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. आता पाचवा फरक बघा, मास ऑफ बॉडी कॅन नॉट बी 0. कुठल्याही वस्तूचं जे मास आहे ते कधीच 0 होणार नाही. पण वेट मे बी 0 वेन व्हॅल्यू ऑफ जी इज 0. आता आपण पाहिलंय की अर्थच्या सेंटरमध्ये जीची व्हॅल्यू 0 आहे, मग तिथलं वेट पण 0 असणार. अशा पद्धतीने मास आणि वेटचे आपण 5 फरक पाहिले. आता आपण त्याचा फॉर्म्युला बघू. फॉर्म्युला ऑफ वेट. वेट W इज इक्वल टू फोर्स अट्रॅक्ट टुवर्ड्स द अर्थ सेंटर, F इज इक्वल टू mg. mg हा जी स्मॉल आहे, आणि स्मॉल जी म्हणजेच ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M अपॉन r². म्हणजेच वेटचा इनडायरेक्ट फॉर्म्युला W इज इक्वल टू m इंटू कॅपिटल G इंटू कॅपिटल M अपॉन r². याची गरज आपल्याला कधी कधी पडू शकते. समजा वेट 1 किलो मास असलेलं आपण वस्तू घेतली. द वेट ऑफ 1 kg मास. मग 1 kg मास असलेल्या वस्तूचं
वेट काढायचं असेल m इंटू जी, मास 1, जीची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर, therefore it equal to 9.8 न्यूटन. आता एक आपण उदाहरण बघू. एक राजीव नावाचा मुलगा आहे जो आपल्याला उदाहरणात भेटलेला आहे. मास ऑफ राजीव इज 75 kg. सो वेट ऑफ राजीव इज नॉट 75 kg. आपण बोलीभाषेत म्हणू की राजीवचं मास 75 पण त्याचं वजन तसं नाही आहे. तर वेट ऑफ राजीव इज इक्वल टू m इंटू जी. सो मास 75 इंटू 9.8 यांचा गुणाकार येतो 735 न्यूटन. अशा पद्धतीने आपण आपल्या रोजच्या जीवनात वजन जरी म्हणत असलो तरी ते वजन आणि म्हणजे मास हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि ते आपण इथे पाहिलेल्या आहेत. वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन अर्थ, वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन मून. अर्थचं आपण पाहिलंच होतं. आता आपण आता चंद्रावर जाणार आहोत. तर चंद्रावर वजन कसं असतं ते आपल्याला पाहायचं आहे आणि त्याचं रिलेशन आपल्याला अर्थशी रिलेटेड पाहायचं आहे. द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द मून इज 1/6 ऑफ द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द अर्थ. आपण हे आधीच पाहिले की एक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून इज 1/6 ऑफ द एक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ. जीची व्हॅल्यू मूनची आणि जीची व्हॅल्यू अर्थची यांच्या रिलेशनमध्ये त्यांचं रिलेशन 1:6 असं रिलेशन आहे. आता आपण हे जरा प्रूव्ह करू. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. वेट ऑफ अर्थ इज 100 टाइम्स दॅन द मून अँड रेडियस ऑफ द अर्थ इज 4 टाइम्स दॅट द मून. सो आपण मास ऑफ मूनला स्मॉल m मानलं आणि मास ऑफ अर्थ जो आहे तो 100 टाइम्स आहे म्हणून तो 100m कॅपिटल लिहिला. फॉर्म्युला लिहिण्यासाठी सोपं पडेल म्हणून लिहिलेलं आहे. रेडियस ऑफ मून r आहे, रेडियस ऑफ अर्थ 4 टाइम्स आहे त्यामुळे इट इज 4r. W ऑफ m म्हणजेच वेट ऑफ m म्हणजेच वेट ऑफ मून. वेट ऑफ मूनचा फॉर्म्युला आहे mg. मग m ला m, स्मॉल g म्हणजेच काय, G कॅपिटल M अपॉन r². आता तसंच आपण इकडे पाहू. वेट ऑफ अर्थ W स्मॉल e. वेट ऑफ अर्थ इज इक्वल टू अगेन mg, m ला m आणि याचा फॉर्म्युला जीचा फॉर्म्युला G m अपॉन r². पण इथे मी 100m का लिहिलंय कारण त्याचं मास जे ते 100m आहे आणि त्याची रेडियस जी आहे ती 4 टाइम्स असल्यामुळे 4r ब्रॅकेट स्क्वेअर. आता त्यांच्यातलं रिलेशन बघायचं आहे म्हणून आपण त्यांचा रेशो बघणार आहोत. रेशो ऑफ देअर वेट्स, वेट अपॉन मून अपॉन वेट अपॉन अर्थ इज इक्वल टू m इंटू gm अपॉन r² डिवायडेड बाय mg इंटू 100m अपॉन 16r². वरती जो 4r² होता, 4चा स्क्वेअर 16r². मग यांचा भागाकार करताना आपल्याला माहितीच आहे की आपण जसं तसं ठेवलं, डिवाइड बायचं मल्टिप्लाय केलं, याचा इन्व्हर्स घेतला and all the quantities are get cancelled. Only 16 and 100 is remaining here. So the ratio weight on the moon upon weight of the earth is equal to 16 upon 100, that is 1/6. So their ratio is 1/6. अशा पद्धतीने त्यांच्या वेटचं रिलेशन असं आहे. त्याच्यावर आधारित आपण उदाहरण आता पुढे बघणार आहोत. पहिलं एक्झाम्पल, मास ऑफ बॉडी इज 5 kg. एका बॉडीचं मास 5 kg आहे. सो वेट काढायचं आहे. फॉर्म्युला ऑफ वेट इज इक्वल टू mg. सो m इज मास अँड व्हॅल्यू ऑफ g इज 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. सो देअर मल्टिप्लिकेशन इज 49.0, that is 49 Newton. So if the mass of body is 5 kg, then the weight of that body is 49 Newton. Then second example,
Suppose the weight of man is 600 Newton on earth. So what is the mass of man on the earth and mass of that man on moon? So W is equal to mg. Value of W weight is 600. M आपल्याला काढायचं आहे. G ची व्हॅल्यू 10. आता ती का लिहिली आहे तिथे? G इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर अप्रॉक्स व्हॅल्यूचं चिन्ह आहे. तर 9.8 म्हणजे नियर अबाउट 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर असं गणित सोडवताना घेतात, कॅल्क्युलेशन सोपं जावं म्हणून. देअरफॉर 600 अपॉन इथे G ची व्हॅल्यू 10 घेतली, त्यांचा भागाकार 60 kg. सो मास ऑफ द मॅन ऑन द अर्थ is 60 kg when its weight is 600 Newton. So mass of that man on earth is 60 kg. Then another question is that mass of the man on the moon. त्याच माणसाचं मूनवरचं मास किती? The mass of a man on moon is also 60 kg because mass is same everywhere. म्हणजे आपण लगेच विचार करतो, पण मास कुठल्याही प्लॅनेटवर जा, सॅटेलाइटवर जा, मास नेव्हर चेंज, हे सारखंच असणार आहे. मास ऑफ दॅट मॅन ऑन मून इज इक्वल टू 60 kg. सो त्याच माणसाचं आता वेट मूनवरच आपल्याला काढायचं आहे. लिहिताय ना विद्यार्थी मित्रांनो? मी नाही तर सगळं लिहून देते, पण तुम्ही नुसतं वाचताय. काही अडचण असेल तर मला कळवा, पण लिहित चला, कारण मी एक एक पॉइंट बारकाईने समजवत आहे. ओके, आता आपण पुढे जाऊ. आपण मास वेट ऑफ द मॅन ऑन द मून हे पाहिल्याचं फॉर्म्युला आहे m × g. m ची व्हॅल्यू 60 आहे. g ची व्हॅल्यू जी मूनची आहे ती 1.63 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. ते आपण आधी पाहिली पण होती. त्यांचा गुणाकार आहे 97.80 न्यूटन. सो वेट ऑफ दॅट मॅन ऑन द मून इज 97.80 न्यूटन. सो एकाच व्यक्तीचं मास अर्थवरचं मूनवरचं सेम येईल, पण वेट मात्र वेगवेगळं येईल. त्यांच्या वेटमधलं रिलेशन आपण पाहिलं ते काय आहे? 1:6. मास ऑफ मॅन ऑर any object on anywhere is same, but weight is as per that's acceleration due to gravity. मग weight on the moon is 1. जर 1 असेल तर weight on the earth is 6. असं त्यांचं 1:6 असं रिलेशन असतं. आता आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवर ऑन द पेज नंबर 10 पाहायचं आहे. इथे एक प्रश्न विचारलेला होता की अर्थच्या सरफेसवर आपण जीची व्हॅल्यू पाहिली, पण जसं आपण वर गेलो तर काय फरक पडेल? तर वी नो, आपण तो टेबल पाहिलेला आहे, त्या टेबलमध्ये जीची व्हॅल्यू जशी जशी आपण वर जाऊ तर ती कमी होत जाते. सो ॲज यू नो दॅट अबोव द सरफेस व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस अँड डब्ल्यूची व्हॅल्यू W इज इक्वल टू mg. सो मग m तर तेच राहणार, ते बदलणार नाही. मग जी छोटं झालं की त्यांचा गुणाकार mg पण छोटा होईल. देअरफॉर वेट विल बी डिक्रीज्ड. जो दुसरा प्रश्न दिला होता तिथे की तुम्ही अर्थच्या सरफेसवर एका उंच लॅडरवर उभे आहात आणि त्याच्यामुळे रेडियस r जी आहे तिची व्हॅल्यू आता 2r होणार आहे, म्हणजे डबल होणार आहे. त्याच्यामुळे वेटमध्ये काय फरक पडेल असा प्रश्न दिला होता. So effect of the weight when we are stand on the ladder where your radius is not r, it is 2r. म्हणजे अर्थच्या सरफेसच्या पासून जी रेडियस येते त्याच्या दुप्पट अंतरावर आपण उभे. W इज इक्वल टू mg आपल्याला माहितीच आहे. मग Wचा W m आणि स्मॉल जीच्या ऐवजी मी कॅपिटल G कॅपिटल M अपॉन r² लिहिलेला आहे. मग W rच्या ऐवजी त्याला 2r लिहायचं आहे. सो gm अपॉन 2r² इंटू m. मग आता gmला gm, mला m, 2चा स्क्वेअर 4r². मग आपण हा 4 बाजूला काढू. 1/4 झाला.
GMM अपॉन आर स्क्वेअर, आणि GMM अपॉन आर स्क्वेअर म्हणजेच स्मॉल g. मग सो 1/4 इज इक्वल टू GMM अपॉन आर स्क्वेअर इंटू m म्हणजे वेट ऑन द अर्थ. तर वेट ऑन द अर्थ 1/4 होणार आहे. म्हणजे आपण जर रेडियस दुप्पट झाली तर आपलं वजन 4 पटीने कमी होणार आहे. वेट ऑन अ टॉल लॅडर इज 1/4 ऑफ द वेट ऑफ ओरिजिनल वेट ऑफ दॅट बॉडी. अशा पद्धतीने आपण यूज युअर ब्रेन पॉवर पाहिलं. आता आपल्याला आपला जो एक्सरसाइज आहे त्याच्यातलं सी एक्झाम्पल पाहायचं आहे. क्वेश्चन नंबर 5चं ते वेट आणि मासच्या रिलेटेड आहे. आपण मग हे लगेच पाहणार आहोत, समजायला सोपं जाईल. तिथे दिलेलं आहे की मास ऑफ ऑब्जेक्ट 5 kg अर्थवरचं. मग मास ऑफ ऑब्जेक्ट ऑन द मून विचारलंय. आपल्याला हे माहितीच आहे, आपण थोड्या वेळापूर्वी एक उदाहरण पाहिलं की मास ऑफ ऑब्जेक्ट ऑन द अर्थ आणि मास ऑफ ऑब्जेक्ट ऑन द मून सेम, बिकॉज मास इज सेम एव्हरीवेअर. वस्तुमान कुठेही बदलत नाही. जगात युनिव्हर्समध्ये तुम्ही कुठेही जा त्याचं वस्तुमान मास ऑलवेज सेम. आता वेट ऑफ द ऑब्जेक्ट इज 49 न्यूटन ऑन द अर्थ असं दिलेलं आहे आपल्याला, आणि वेट ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द मून विचारलंय. आता मग असे आपण रिलेशन पाहिले की वेट 1/6 ऑफ द वेट ऑन द अर्थ असतं. 1/6 इंटू 49, मग देअरफॉर 49/6 यांचा भागाकार येतो 8.17 न्यूटन. तर अशा पद्धतीने मास दोन्हीकडे सेम, पण वेटमध्ये रिलेशन आहे 1:6. म्हणजे 49 हे अर्थवरचं मास आणि 49 न्यूटन इज वेट ऑन द अर्थ आणि 8.17 न्यूटन इज द वेट ऑफ ऑब्जेक्ट ऑन द मून. अशा पद्धतीने त्यांचं रिलेशन आहे. तर मास अँड वेट हा सगळा टॉपिक आपला आता इथे कव्हर होतोय. याचं पुढचं आपण पुढच्या व्हिडिओत बघू. तरी विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच. काही शंका असतील तर तसं टाका तुम्ही, आणि बेल आयकॉन दाबा. हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.